Hello, hello everybody. Um, I can see 18 members join झालेले आहेत. जर अजून कोणीही राहिलं असेल तर प्लीज त्यांना कॉल करा और ट्राय टू कॉन्टॅक्ट दॅम आणि सेशनला जॉईन व्हायला सांगा. ओके, सो we will start the session. Adit, we are 5 minutes late. Uh, we will start with the session. So, hi. First of all, welcome to Prozio Software Solutions. Uh, and thank you for enrolling for internship at MATLAB. As per my knowledge, तुम्ही सगळे इलेक्ट्रिकल और ENTC ह्या दोन फील्डचे आहात अँड ॲज यू हॅव सिलेक्टेड मॅटलॅब आपण हा सेशन और हा इंटर्नशिप पिरियड जो आहे तो 3 मंथ्स आहे अँड फॉर दिस आपले मल्टिपल सेशन्स अलाइन झालेले आहेत आणि त्याचं एक प्लॅनिंग आम्ही केले. तर आजच्या इंट्रोडक्शन सेशनमध्ये वी विल डिस्कस अबाउट द प्लॅनिंग, हाऊ विल द स्ट्रक्चर बी अँड व्हॉट ऑल सेशन्स वी विल हॅव, आणि त्या सेशन्समध्ये आपण काय काय घेणार आहे, कुठले कुठले टॉपिक्स घेणार आहे, हे सगळं आजचं इंट्रोडक्शन सेशनमध्ये होईल. सो वी विल स्टार्ट द सेशन राईट नाव. ओके, सो MATLAB. MATLAB is nothing but a software ज्याच्यामध्ये तुम्ही electrical simulants, then your coding and stuff, then तुमचं कुठलंही एखादं सिम्युलेशन असेल, नॉट जस्ट इलेक्ट्रिक, तुमचं एनी अदर, जे ENTC वाले स्टुडंट्स पण सर्किट बनवतात, इलेक्ट्रिक वाले स्टुडंट सर्किट बनवतात, CS वाल्यांचं कोडिंग त्याच्यामध्ये येतं, काही मॅट्रिक्सेस असतात ते त्याच्यामध्ये हेल्प होतं कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो मॅटलॅब इज नथिंग बट अ सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी कॅरी आउट होतात. अँड being a MATLAB user from n number of years, ते अजूनही काय म्हणू शकतो आपण ट्रेंडिंग मध्ये और अजूनही यूज होतं. कारण आता तुम्ही एआयचं वर्ल्ड बघताच आहे, तर एआयच्या वर्ल्डमध्ये पण मॅटलॅब अशी गोष्ट आहे ज्याला काहीच धक्का बसलेला नाहीये किंवा त्याला शिकून कधी लॉस होते असे काही गोष्ट नाही. सो परफेक्ट चॉईस फॉर सिलेक्टिंग मॅटलॅब. आय कॅन मेक शुअर की तुम्ही हे एकदम फ्रुटफुल वे मध्ये शिकताल. आणि आय ऑल्सो विश की तुम्ही मला सेशन मध्ये पण सपोर्ट करताल. मी जे काही तुम्हाला टास्क देईल ते तुम्ही ऑन टाइम कम्प्लीट करताल आणि त्याचं एक फ्रुटफुल 3 मंथ्सचा पिरियड आपण स्पेंड करू. ठीक आहे, सो लेट मी जस्ट शेअर माय स्क्रीन. आपण प्रॉपर आणि डिटेल वे मध्ये बघू की आपला 3 मंथचा इंटर्नशिप पिरियड कसं होणार आहे. आय होप माझा आवाज सगळ्यांना येत आहे एकदम क्लिअरली. अँड इट वुड नॉट माइंड की तुम्ही मला एकदा चॅटमध्ये सांगताल की येस येस सर तुमचा आवाज येतोय अँड एनिथिंग लाईक दॅट. अँड या, यू कॅन श्युअरली सेंड एनी मेसेज इन चॅट. मी नक्की त्याला वाचल अँड आय ट्राय टू रिप्लाय देम ऑल. सो प्लीज एकदा मला कन्फर्म करताल की येतोय आवाज. थँक्यू ओम. गुड, 24 स्टुडंट्स जॉईन झालेत. आय विश की सगळे चॅटमध्ये ऍक्टिव्ह राहतील. ठीक आहे, थ्रू आउट द सेशन. अँड इट वुड बी व्हेरी बेस्ट की आपण आपले माईक आणि कॅमेरा दोन्ही ऑफ ठेवावे. कारण काय होतं की कधी कधी माईक चालू होतं आणि किंवा व्हिडिओ चालू होतं तर सगळ्या सेशनला डिस्टर्ब होतं आणि वर तुमच्या घरच्या पण गोष्टी सगळ्यांना दिसतात. सो प्लीज take care about that. Is lecture about RPA. Niranjan Bhosle, no, this is not an RPA session. This is a MATLAB session. If you are an RPA student, then you should contact me through WhatsApp. You will get dropped into the perfect WhatsApp group of RPA and
निरंजन, आय थिंक तुला कॉन्टॅक्ट करावाच लागेल, कारण दिस इज नॉट अ RPA सेशन, दिस इज अ मॅटलॅब सेशन. सो प्लीज. ओके, तर मी 2 मिनिटात स्क्रीन शेअर करतो आणि आपण आपलं सेशन स्टार्ट करूया. जस्ट अ मिनिट गाईज, मला थोडे स्टुडंट्सचा मेसेज आलेला आहे. आय जस्ट हँडल दॅम. फरक फॉर्मा असते चव लागते. कडक बनवा. ओके, या सॉरी गाईज. आय होप सगळे आता बरोबर आलेले आहेत आणि आय गेस नवीन स्टुडंट्स पण जॉईन झालेले आहेत. सो आय जस्ट स्टार्ट बाय शेअरिंग माय स्क्रीन. आय होप सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी. येस, इज विजिबल. थँक यू. येस. तर आपण जे सिलेक्ट केलेलं आहे मॅटलॅब. व्हॉट इज मॅटलॅब, ते का यूज होतं ह्याच्यावर आय थिंक की सगळ्यांना ह्याच्याबद्दल थोडीफार आयडिया असेल अबाउट की मॅटलॅबचं वर्किंग काय आहे, मॅटलॅब कशाला यूज होतं, का यूज होतं, कुठं यूज होतं. तर ह्याचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन मी लगेच देऊन टाकतो अबाउट मॅटलॅब. सो फर्स्ट ऑफ ऑल, मॅटलॅब इज नथिंग बट अ मॅथमॅटिकल लॅबोरेटरी. ठीक आहे, मॅथमॅटिकल लॅबोरेटरी येते, मॅथ्सची एक लॅब. मॅथ सॉल्व्ह करायचं एक सिम्पल वे, एक लॅब ज्याच्यामध्ये आपण मॅथ्सला
व्हिज्युअलाइज करू शकतो, त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बनवू शकतो, त्याला आपण सर्किट्समध्ये टाकून त्याचे आपण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन बघू शकतो. तर आता हे मॅथ्सचं सोल्युशन प्रोव्हाइड करायला किंवा मॅथमॅटिकल टर्म्समध्ये एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला व्हॉट वी हॅव टू डू की आपल्याला लागतात दोन गोष्टी. ठीक आहे. आता त्यापैकी एक गोष्ट आहे तुमची काय म्हणू शकतो आपण त्याला कोडिंग अँड सेकंड गोष्ट आहे ती आपली सिम्युलिंग. आता हे कोडिंग अँड सिम्युलिंग हे काय आहे, राईट? तर हे कोडिंग अँड सिम्युलिंग आर नथिंग बट टू पार्ट्स ऑफ मॅटलॅब जे आपल्याला हेल्प करतात आपले मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायसाठी. तर आता ह्याचे आपण बायफर्गेशन्स किंवा आपलं ह्याचं फ्लो स्ट्रक्चर ऑफ द इंटर्नशिप हे कसं असणार आहे ते आपण बघूयात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडं आहेत roughly 3 months, right? We have 3 months on our page. We have 3 months. आता या 3 months आपल्याकडे स्प्लिट कसा असणार आहे की हे 3 months मध्ये आपल्याला काय काय करायचंय की फर्स्ट मंथ मध्ये आपल्याला करायचं काय आहे की we will see about introduction of MATLAB, ज्याच्यामध्ये MATLAB काय आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो हे आपण ऍक्च्युअल MATLABच्या सॉफ्टवेअर मध्ये जाऊन बघणार आहे. देन इंट्रोडक्शन झालं, देन वी विल सी अबाउट कोडिंग की आपल्याला MATLAB मध्ये कोडिंग कुठं हेल्प करणार आहे, का हेल्प करणार आहे आणि विथ द हेल्प ऑफ कोडिंग आपण काय करू शकतो. ओके. सो ॲज अन इलेक्ट्रिकल स्टुडंट तुम्हाला हे वाटत असेल की आपल्याला कोडिंगची काय गरज आहे किंवा आपण तर इकडं सर्किट शिकायला आलोय, कोडिंगची काय गरज आहे आपल्याला किंवा बिना कोडिंगचं चालणार आहे का? तर मी तुम्हाला एन्श्योर करतो की तुम्हाला कोडिंग एकदम सिम्पल वेमध्ये आणि एकदम प्रॅक्टिकल अँड इझी मेथड्समध्ये कोडिंग शिकवलं जाईल. आणि तुमचं जर डाऊट असेल की कोडिंग लागतं का, तर हो, MATLAB मध्ये कोडिंग पण आहे. यू कॅनॉट जस्ट रिलाय ऑन सिम्पल सिम्युलिंग सर्किट्स, बट तुम्हाला कोडिंग पण शिकणं गरजेचं आहे. का? कोडिंग तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. ॲज अ इलेक्ट्रिकल अँड ENTC स्टुडंट्स तुम्ही कोडिंग तुमच्या काय म्हणतात कॉलेज लाईफमध्ये पण केलंय, फक्त तुम्ही एका वेगळ्या मेथडमध्ये केलंय. अँड वेगळी मेथड म्हणजे मला काय म्हणायचंय तर की तुम्ही जे लॉज सॉल्व्ह करता, ठीक आहे, लॉज जे पेपरमध्ये लिहिता, लाईक युअर ओम्स लॉ, ठीक आहे. एक एक्झाम्पल घेऊ, ओम्स लॉ, ठीक आहे. ओम्स लॉ तुम्ही हजारदा ऐकला असताल, खूपदा सॉल्व्ह पण केला असताल. त्याचं काहीतरी एखादं त्याचं स्टेटमेंट असेल किंवा त्याला सॉल्व्ह करायचे काही मेथड्स असतील, तर ओम्स लॉला तुम्ही सॉल्व्ह करायसाठी 50 वेगवेगळे मेथड ट्राय केलेत, त्याला वेगवेगळ्या फॉर्म्युलाज मध्ये टाकलेत. सो व्हॉट वी नीड हिअर इज की फॉर्म्युलाज. हे फॉर्म्युलाज आपल्याला फक्त जे आपण पेपरवर करत होतो तेच आपल्याला कुठं घेऊन जायचे नेक्स्ट लेवल म्हणजे कोडिंगमध्ये. की म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तो एकच फॉर्म्युला टाकून सॉल्व्ह करायची काहीच गरज नाही. तुम्ही काय करणार, एकदा डिझाईन करणार, काय कोड डिझाईन करणार आणि कोड डिझाईन करणार फॉर व्हॉट तुमचा फॉर्म्युलासाठी तुम्ही कोड डिझाईन करणार आणि त्या फॉर्म्युलाला तुम्ही काय करणार, एकदाच डिझाईन करून मल्टिपल टाइम्स रन करणार. मल्टिपल टाइम्स रन केल्याने काय होतं, तुमची एकतर मेहनत वाचते की दरवेळेस मी एकच गोष्ट सारखं 10 वेळेस करणार नाही. त्याच्याने माझा टाइम खूप वाचेल, त्याच्याने मला माझे एफर्ट्स वाचतील आणि मला बाकीच्या गोष्टींवर लक्ष देता येईल. कारण तुम्हाला MATLAB मध्ये फक्त कोडिंग नाही लागत, तुम्हाला कोडिंग प्लस सिम्युलेशन लागतं आणि त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत, जे काही तुम्हाला रिसर्च करायचे असते ती कॅरी आउट होते. ठीक आहे. सो
आपले जे हे 3 मंथ्स आहेत त्या 3 मंथ्स पैकी फर्स्ट मंथ मध्ये आपलं इंट्रोडक्शन फॉर मॅटलॅब अँड देन वी विल डील विथ कोडिंग. तर आता कोडिंग मध्ये पण तुम्हाला एकदम इझी आणि एकदम सिम्पल वे म्हणायचं म्हणलं तर व्हॉट वी आर डुईंग हिअर इज की तर आपण कोडिंग मध्ये पण काय बघणार आहे, आपले जे बेसिक कोडिंगला लागतं लाईक युअर डेटा टाइप्स. आणि हा अजून एक मला चॅटमध्ये तुम्ही सांगत जावा की जर काही डोक्यावरनं जात असेल किंवा काही एखादा टॉपिक कळत नसेल देन प्लीज मेसेज मी इन चॅट. मी 101% तिथं स्टॉप होईल आणि तिकडं तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. सो प्लीज जर तसं काय असेल तर प्लीज रेज अ क्वेरी. मी तिकडे स्टॉप होऊन तुम्हाला सांगेन. ओके. तर आता आपण कुठं होतो की कोडिंग मध्ये आपण काय काय शिकणार. मी तुम्हाला फर्स्ट डेलाच कोडिंग मध्ये काय आहे ते सांगून बोर करणार नाही, बट थोडं एखादं एक ओव्हरव्ह्यू घेऊ आपण की काय काय आपण होणार आहेत ह्या 3 मंथ्स मध्ये ते सगळं. म्हणजे डेटा टाइप्स पासून तुमचे ऑपरेटर्स ऑपरेटर्स झाल्यावर मग तुमचे जे काही लूप्स एक असतं लूप्स, मग तुमचे काही उपचे कन्सेप्ट असतात म्हणजे तुमचे कोडिंगला इम्प्रूव्ह करण्यासाठी ते यूज होतं. देन व्हॉट वी कॅन गो विथ इज, हे सगळं झालं की कोडिंगचं पार्ट झाल्यावर आपण ह्याच्यावर थोडे स्मॉल मिनी प्रोजेक्ट्स करणार आहे. मिनी प्रोजेक्ट्स जे कोडमध्येच असतील, जे कोडमध्येच असतील. आणि एकदा तुमचं हे कोडिंग कसं करायचं का करायचं हे सगळं फिक्स झालं देन वी विल सी की आपण इलेक्ट्रिकलला व्हॉट वी कॅन से इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये आपण कोडिंग कसं करू शकतो. आपण आपले जे रेग्युलर लॉज असतात ते आपण विथ द हेल्प ऑफ कोडिंग कसं करणार आहे ते आपण बघणार आहे. सॉल्व इलेक्ट्रिकल लॉस, सॉल्व और डिझाइन सॉल्व और डिझाइन इलेक्ट्रिकल लॉस विथ द हेल्प ऑफ कोडिंग. हे आपण कसं करायचंय, काय करायचंय आणि कसं होणार आहे हे आपण बघणार आहे. राईट. तर हे आपण बघणार आहे. दिस इज अ ओव्हरव्ह्यू की आपण फर्स्ट मंथ मध्ये काय काय करणार आहे. देन व्हॉट वी हॅव इज मंथ 2. मंथ सेकंड. ओके. सेकंड मंथ मध्ये आपण करणार काय आहे की तुमचे इलेक्ट्रिकलचे जे सगळे लॉज, सगळे ऑपरेशन, सगळे न्यूमेरिकल्स हे सगळे झाल्यावर व्हॉट वी आर गोना डू इज की वी विल स्टार्ट विथ द सिम्युलिंक. तर तुम्हाला हे डाऊट असेल की सिम्युलिंक किस चिडिया का नाम है. तर सिम्युलिंक इज नथिंग बट अ सॉफ्टवेअर दॅट इज एम्बेडेड विद इन मॅटलॅब. आणि ते तुम्हाला हेल्प कुठं करतं, ते तुम्हाला हेल्प करतं तुमचे सर्किट्स बनवायला. सर्किट्स अबाउट व्हॉट तुमचे RLC सर्किट्स म्हणा. मग सर्किट्स बनवायला हेल्प करतं. कुठले सर्किट्स तर तुमचे RLC, मग तुमचे RC RL ते सगळे सर्किट्स यूज होतात. मग तुमचे चॉपर्स इथं यूज होतात. देन चॉपर झाले की रेक्टिफायर्स एक असतात आपल्याकडे. रेक्टिफायर झाले देन वी ऑल्सो हॅव पल्स जनरेटर. फॉर युअर इन्फॉर्मेशन, ज्यांनी हे सगळे सर्किट्स ऐकले नाहीयेत, सो दिस इज अ पार्ट ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ही एक फील्ड आहे इंटू इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे ही कंबाईंड फील्ड आहे ती. ह्या कंबाईंड फील्डमध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल अँड ENTC दोघांचं नॉलेज घेऊन तुम्ही इलेक्ट्रिकल अँड ENTC दोघांचं नॉलेज घेऊन
पॉवर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इज नथिंग बट तुमचं इलेक्ट्रिकल प्लस ENTC इलेक्ट्रिकल प्लस ENTCचं नॉलेज मिळून तुमचं एक सब्जेक्ट बनतो दॅट इज युअर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ह्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मी जे इथं वर सर्किट सांगितले हे सगळ्या सर्किट्सला तुम्हाला डिझाईन करायला हेल्प होते. हे सगळे सर्किट्स तुम्ही इथं डिझाईन करू शकता. कुठले? हे सगळे सर्किट्स तुम्ही डिझाईन करून तुम्ही त्यांचं ऍक्च्युअल वर्किंग बघू शकता. तुम्ही त्यांचे आउटपुट कसे येतात इन द फॉर्म ऑफ वेव्स हे आपण बघणार आहे. ठीक आहे. आता आउटपुट इन द फॉर्म ऑफ वेव्स म्हणजे काय? आता जे इलेक्ट्रिकलचे स्टुडंट्स असतील त्यांना माहिती असेल की यू डील विथ साईन वेव्ह, कॉस वेव्ह, तर ते सगळे तुम्हाला हेल्प होतात का? कारण तुमचे जे आउटपुट आहेत ते आपल्याला वेव्स मध्ये दिसतात, राईट? आपण एक बघणार आहे की साईन वेव्ह कशी दिसते, कॉस वेव्ह कशी आहे. तर हे सगळे वेव्स आपण स्टडी करणार आहे. आपण वेगवेगळे सर्किट स्टडी करणार आहे. आपण पल्स जनरेशन कसं होतंय ते बघणार आहे. अँड दिस ऑल कम्स इन टू just one chapter and that is your Simulink. Okay, that comes under the chapter of Simulink. ह्या एका चॅप्टर मध्ये एवढं वेटेज आहे की तुम्हाला काय म्हणतात अख्खं आयुष्य भरपूर आहे. म्हणजे ह्याला शिकायसाठी आयुष्य कमी एवढं ह्याच्यामध्ये करण्यासारखं आहे. त्यातलं फक्त आपण एक पार्ट करणार आहे. दॅट इज इम्पॉर्टंट युअर करिअर वाईज, युअर एज्युकेशन वाईज. म्हणजे हे कॉलेजेसमध्ये पण यूज होतं, हे इंडस्ट्रीमध्ये पण यूज होतं. आणि दीज आर ऑल द बेसिक थिंग्स जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये पण आपण बघतो, बट ते ॲज अ इलेक्ट्रिकल पर्स्पेक्टिव्ह आपण ते बघणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द प्लॅन ऑफ मंथ 2. आणि राहिला आपला प्रश्न मंथ 3चा. सो थर्ड मंथ मध्ये आपण करणार काय आहे की वी विल ह्यातला हाफ मंथ विल बी डेडिकेटेड टू Simulink and doubts. Simulink and doubts म्हणजे आपण ट्राय करणार आहे की थर्ड मंथ पर्यंत आपण Simulink संपू आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स आपण क्लिअर करून तुमचे प्रोजेक्टचे टॉपिक्स डिसाईड करू. ठीक आहे. प्रोजेक्टचे टॉपिक आपल्याला डिसाईड करून तुम्हाला त्याच्यावर प्रोजेक्ट्स करायचे आहेत. ओके. सो फर्स्ट विल बी द Simulink and doubts. Then we will have project टॉपिक्स. तर आता प्रोजेक्ट टॉपिक्स म्हणजे काय की तुम्ही जे फर्स्ट मंथ आणि सेकंड मंथ मध्ये जे काही शिकताल त्याच्या बेसिसवर तुम्हाला एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे अँड ऑन दॅट टॉपिक तुम्हाला प्रोजेक्ट्स करायचे जे तुम्हाला तुमच्या रेझ्युमे मध्ये पण हेल्प होतील, तुम्हाला तुमच्या फर्दर एज्युकेशन मध्ये पण हेल्प होतील. कारण व्हॉट आय कॅन सी हिअर इज की मोस्टली तुम्ही थर्ड इयर स्टुडंट्स सेकंड इयर डिप्लोमा स्टुडंट्स आणि काही डिग्रीचे पण स्टुडंट्स आहात. ठीक आहे. सो तुम्हाला हे करिअर वाईज पण इकडे हेल्पफुल होणार आहे. सो द प्लॅन ऑफ थर्ड मंथ विल बी Simulink and doubts. Then we have project topics and राहिलेले जे तुमचे 20 to 25 डेज आहेत. ठीक आहे. 20 to 25 डेज आहेत. हे will be completely dedicated to कशासाठी? युअर प्रोजेक्ट बिल्डिंग. आणि ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट करणार कसं, सिंगल करायचं, ग्रुपमध्ये करायचं? तर ह्याचा आन्सर आहे बोथ. तुम्हाला सिंगल प्रोजेक्ट पण करायचे आणि ग्रुप प्रोजेक्ट पण करायचे. ग्रुप प्रोजेक्ट. ओके. तर आता हे प्रोजेक्ट तुम्हाला सबमिट पण करायचे. ठीक आहे. म्हणजे नुसतं बनवून स्वतःच्या लॅपटॉपवर ठेवायचं नाही. हे प्रोजेक्टचं जे काही तुमचं फाईल बनेल त्या फाईलला
तुम्हाला ॲट द एंड ऑफ युअर इंटर्नशिप तुम्हाला एक ड्राईव्ह लिंक शेअर केली जाईल. ठीक आहे, एक ड्राईव्ह लिंक शेअर केली जाईल. त्या ड्राईव्ह लिंकमध्ये तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट्स अपलोड करायचे. ठीक आहे, अपलोड द प्रोजेक्ट. ठीक आहे, ड्राईव्ह लिंकमध्ये तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट्स अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, आणि जर तुम्हाला प्रोजेक्टशी रिलेटेड काही हेल्प लागेल तर तुम्ही मला सेशन्समध्ये कॉन्टॅक्ट करा, और वी विल हॅव सेशन्स रेग्युलरली ज्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट्स बद्दल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे स्टार्टिंगचे जे आपले मंथ्स आहेत, दॅट इज अ फर्स्ट सेकंड मंथ, ह्यामध्ये आपण कम्प्लिटली लर्निंग करणार आहोत, आणि जे थर्ड मंथचा हाफ पार्ट पण लर्निंग मध्येच जाणार आहे, आणि जो राहिलेला हाफ पार्ट आहे दॅट विल बी इन टू युअर काय म्हणतात प्रोजेक्ट बिल्डिंग. त्याच्यामध्ये आपण एका पर्टिक्युलर इंटरवल मध्ये आपण लेक्चर्स घेऊ, आणि ऑन दॅट लेक्चर्स वी विल सी युअर प्रोजेक्ट्स, म्हणजे ज्यांचे प्रोजेक्ट झालेले आहेत त्यांचे प्रोजेक्ट्स आपण लाईव्ह मीटिंग मध्ये बघणार, अँड लाईव्ह मीटिंग मध्ये बघणार, आणि मग आपण ते प्रोजेक्ट्स मध्ये काही चेंजेस लागणारे, काही इम्प्रूव्हमेंट लागणारे, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. साऊंड खूप कमी येतोय. आय थिंक आता बेटर आहे साऊंड. If we don't have laptops, how can we do projects? Nag, who is this? Nagnath Gaikwad, if you don't have laptops, then कुठल्या तर मित्राचा घेऊन you have to do projects. But प्रोजेक्ट्स केल्याने तुम्हाला एक कॉन्फिडन्स भेटेल विथ मॅटलॅब, आणि तुम्ही युज टू होताल. आणि प्लस फक्त इंटर्नशिपसाठी नाही, तुम्हाला ते लाईफ लॉंग प्रोजेक्ट्स यूज होणार आहेत, कारण ते तुम्ही ॲट द एंड तुमच्या रेझ्युमेमध्ये पण लावू शकता की येस वी हॅव डन दिस प्रोजेक्ट्स इन दिस पर्टिक्युलर इंटर्नशिप. आणि म्हणजे हे तुमचं एक काय म्हणतात, एक ब्रोशर आहे की हा आम्ही इंटर्नशिपमध्ये एखादं प्रोजेक्ट केलंय. हे तुमच्यासाठी काय म्हणू शकतात, एक गुड गुड पॉइंट आहे की आम्ही इंटर्नशिपमध्ये एखादा प्रोजेक्ट करू शकतो. सो हे तुमच्याच बेनिफिशरीसाठी आहे की तुम्ही प्रोजेक्ट्स करा. आणि जर लॅपटॉप नसेल देन प्लीज बॉरो अ लॅपटॉप अँड देन यू कॅन डू अ प्रोजेक्ट. ठीक आहे, लॅपटॉप्स बॉरो करा, फ्रेंड्स असतील फ्रेंड्सकडनं घ्या. ठीक आहे, किंवा यू आर ओल्ड एनफ, तुम्ही फिगर आउट करू शकता. ठीक आहे, लॅपटॉप्स नाही आहेत, दिस इज नॉट अन ऑप्शन. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहात, सो प्लीज लॅपटॉप्स कॅरी करा. थोडं घरी मम्मी पप्पांना त्रास द्या, बट एक लॅपटॉप घ्या, कारण तुम्हाला ते लागणार आहे. ठीक आहे, आत्ता नाही, नंतर तर लागणारच आहे. ओके, सो एनी अदर डाऊट? हा आपला 3 मंथचा काही रनवे असणार आहे. अजून काही डाऊट कोणाला की काय शिकवणार आहे, काय आहे? आय थिंक मी एकदम डीप मध्ये न जाता एकदम ओव्हरऑल स्क्रॅच केले फक्त ग्राउंड, आणि आपण ते हळूहळू जसे जसे आपले लेक्चर्स पुढे जातील तसं तसं आपण बघणार आहोत. सो आय डोंट थिंक डाऊट आहे कोणाला. 21 मेंबर्स आर इन द मीटिंग. आणि हा अजून एक गोष्ट, मीटिंग मध्ये फक्त 21 मेंबर्स आहेत, बट जे रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्या रजिस्ट्रेशन मध्ये रफली 60 to 70 स्टुडंट्स आहेत. तर जे तुमचे फ्रेंड्स आले नाही आहेत आज मीटिंग मध्ये, तर व्हॉट यू कॅन टेल दॅम इज की त्यांना सांगा की सेशन चालू झालेले आहेत, सेशन्स डेली होतील. ठीक आहे, थोडा टाइम वर खाली होऊ शकतो. ठीक आहे, बट जेव्हा केव्हा होईल तेव्हा तेव्हा मी सांगेल. ठीक आहे, मोस्टली प्रीपोन पोस्टपोन जर काही झालं तर तुम्हाला ते ग्रुपवर इन्फॉर्म केलं जाईल. जास्त नाही, फक्त 15 to 20 मिनिट्सचा बफर राहू शकतो दोन्हीमध्ये. ओके, सो प्लीज बेअर विथ दॅट. आणि बाकी मी 99% ट्राय करेल की सेशन्स वुड बी ऑन टाइम, म्हणजे स्टार्ट पण टाइमवर होईल आणि एंड पण टाइमवर होईल, म्हणजे तुम्हाला पण तुमचे नंतर कामं करायला तुम्ही फ्री होताल. मी पण तुमचे जास्त वेळ घेऊन बसणार नाही आहे. अँड फॉर the information and extra information, so first of all
सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना सेशन्सला यायला लावा. रफली 60 स्टुडंट्स आहेत, 60च्या 60 यायला पाहिजेत, 60 to 70 सगळे सेशन्सला अटेंड राहिले पाहिजेत. हे 10-20ने काम चालणार नाही. ठीक आहे. सो तुम्हाला माहितीच असेल की तुमचे जे फ्रेंड्स आहेत ते जे सेशनला येत नाहीत त्यांना पकडा आणि सेशनला येऊन बसवा. ठीक आहे. अँड दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट सेशन. बाकी ग्रुप, तर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट झालेला आहे. जर कोणी ग्रुपवर ॲड नसेल तर मी थोड्या वेळात ग्रुपची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करेल. तर तुम्ही सगळे आधी स्वतः चेक करा की आपण जॉईन आहोत का नाही. तर स्वतः जॉईन व्हा. तुमचे कोण फ्रेंड्स आहेत रजिस्टर केलेले आहे एकतर त्यांना मला मेसेज करायला सांगा, नाहीतर त्यांना मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक द्या आणि त्यांना जॉईन करायला सांगा. ठीक आहे. सो दिस इज अबाउट व्हॉट्सअप ग्रुप. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आय एम युअर ट्रेनर. ठीक आहे. सर तुमचा इंट्रो. ओके. सो ओके, मी इंट्रोडक्शनपासून स्टार्ट करतो. सो हाय, आय एम वरद गुरसाळकर. मी एक प्रोफेशनल ट्रेनर अँड इंडस्ट्री एक्सपर्ट म्हणून डील करतो. आय एम इंटू CS, आय एम इंटू इलेक्ट्रिकल. मी ह्या दोन फील्ड्समध्ये वर्क करतोय खूप आधीपासून. अँड आय एम ऑल्सो इंटू डिजिटल मार्केटिंग. म्हणजे हे 3 मेजर डोमेन्स आहेत जिथं मी वर्क करतो. अँड आय एम ऑल्सो अ प्रोफेशनल ट्रेनर. सो अँड आय एम वर्किंग विथ प्रोझ्युअर फ्रॉम अ हेल लॉट ऑफ इयर्स. म्हणजे माझे स्वतःचे पर्सनल चांगले कनेक्शन्स आहेत. सो या, दॅट्स ऑल अबाउट इट. एवढंच तुम्हाला बास होईल माझ्याबद्दल. ठीक आहे. सो वी विल गेट बॅक टू द इम्पॉर्टंट न्यूज. अँड हां, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी एक ट्रेनर असणार आहे. आणि आणि वी ऑल्सो हॅव आर HR ॲडेड टू द ग्रुप. अँड तुम्हाला ऑफिशियल वर्कमध्ये जे काही डाऊट्स असतील, सो यू कॅन शुअरली रीच आउट टू हर. फक्त ऑफिस टायमिंगमध्ये रीच आउट करा. ठीक आहे. 9 to 5 इज द ऑफिस टायमिंग. मॅक्स टू मॅक्स 6, बट त्याच्यानंतर त्यांना त्रास द्यायचा नाही ना मला द्यायचा. ओके. यू कॅन शुअरली मेसेज बट प्लीज नो कॉलिंग. आणि मेसेजचा रिप्लाय 101% दिला जाईल. ठीक आहे. ॲज अर्ली ॲज पॉसिबल दिला जाईल. ओके. सो काही तुमच्या रजिस्ट्रेशनबद्दल तुम्हाला लिंक आली नाही, तुम्हाला ऑफर लेटर आलं नाही, आणि XYZ जे काही तुमचे डाऊट्स असतील रिलेटेड टू मॅनेजमेंट, ते तुम्ही शुअरली HR ला रीच करू शकता. मी त्यांना टॅग करून एक मेसेज पण टाकला आहे. ठीक आहे. सो यू विल गेट हर नंबर. आणि बाकीचं ट्रेनिंगशी रिलेटेड काहीही डाऊट असेल, काहीही गोष्ट असेल, देन यू कॅन शुअरली रीच आउट टू मी. ठीक आहे. काही बेझिझक तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. अबाउट ट्रेनिंग्स. ओके. सो व्हॉट्सॲप ग्रुपचं झालं. आय होप सगळ्यांना सॉर्ट असेल की आणि प्रॉब्लेम नसेल काहीही. इफ यू हॅव, प्लीज सेंड युअर प्रॉब्लेम इन चॅट. वी विल ट्राय टू शूट इट डाऊन. आणि हां, आपलं हे काही 3 मंथचं रोडमॅप असणार आहे. मी आत्ता तुम्हाला मॅटलॅबचं इन्स्टॉलेशन पण सांगेल थोड्या वेळात. सो आय होप की तुम्ही उद्यापर्यंत तो मॅटलॅबचं इन्स्टॉलेशन करून येताल. तर आता थोड्या वेळात मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण गाईड करणार आहे. अँड तुम्हाला आपण 3 मंथ्समध्ये काय काय करणार आहे, तुमचं ट्रेनिंग कसं असेल, तुमचं प्रोजेक्ट्सबद्दल काही डिटेल्स आहेत ते पण मी आत्ता सांगितले. आणि प्लस तुम्हाला अजून जसे आपले सेशन्स पुढे जातील तसं आपलं अजून डिटेलमध्ये आपण मॅटलॅब शिकू. प्लस तुम्हाला ॲक्च्युअल प्रोजेक्ट्समध्ये पण काय करायचे ते पण तुम्हाला हळूहळू कळून येईल. ओके. सो एनी डाऊट, काहीही किंवा काही क्वेश्चन्स असतील देन प्लीज सेंड सेंड इट इन टू द चॅट. येस नो काहीतरी सांगा. येस वी हॅव अ डाऊट, नो वी डोंट हॅव अ डाऊट, वी कॅन प्रोसीड विथ फर्दर लेक्चर, एनिथिंग. झोपले का काय? ओके, प्रोसीड. शॉ. तर आता वी विल सी हाऊ टू इन्स्टॉल मॅटलॅब. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही क्रोमवर जाताल, सिम्पली सर्च मॅट लॅब.
मॅटलॅब सर्च केलं की तुमची ही मॅटलॅबची ऑफिशियल वेबसाईट येते, दॅट इज युअर mathworks.com. ठीक आहे, mathworks.com वर जायचं, तुम्हाला सिम्पली फर्स्ट लिंकवर क्लिक करायचंय. फर्स्ट लिंकवर क्लिक केल्यावर ओके, तर इकडं तुम्हाला गेट मॅटलॅब असं एक ऑप्शन दिसेल. or I'll just simply sign out. ठीक आहे, जेव्हा तुम्ही मॅटलॅबची लिंक ओपन करताल तर तुम्हाला mathworks.com ह्या वेबसाईटवर यायचं. mathworks.com वर जेव्हा तुम्ही फर्स्ट लिंकवर क्लिक करताल देन यू विल गेट ड्रॉप्ड ऑन दिस पेज. आणि ह्या पेजवर तुम्हाला काय इकडं टॉप राईटला गेट मॅटलॅब ऑप्शन दिसतंय. सो सिम्पली क्लिक हिअर. क्लिक केल्यावर तुम्हाला इकडं अकाउंट क्रिएट करावं लागतंय. ठीक आहे, सो आय सजेस्ट की तुम्ही तुमचा जो पर्सनल आय डी आहे और जो तुमचा कॉलेजचा मेल आय डी जर असेल मुलांकडे तर तुम्ही तो यूज करा. ठीक आहे, म्हणजे असा यूज करा जो ऍक्टिव्ह असेल आणि जो तुमच्या फोनमध्ये लॉग इन असेल. ठीक आहे, सो व्हॉट यू कॅन डू इज जस्ट सिम्पली क्लिक ऑन क्रिएट अकाउंट. आणि अकाउंट क्रिएट करताना तुम्हाला इकडे तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. नेक्स्ट वर जायचंय. नेक्स्ट वर गेल्यावर तो तुम्हाला सो अँड सो क्वेश्चन्स विचारेल. ठीक आहे, तो तुमचा आय डी चेक करेल. आय डी चेक केल्यावर तुम्हाला इकडे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकून कन्फर्म केल्यावर नेक्स्ट केलं की तुमचा अकाउंट क्रिएट होऊन जाईल. माझं अकाउंट ऑलरेडी क्रिएटेड आहे म्हणून मी करणार नाही. ठीक आहे, सो मॅटलॅब फर्स्ट लिंक गेट मॅटलॅब केलं. आता माझं अकाउंट क्रिएट झाले. तुम्ही डायरेक्ट लॉग इन होताल, बट लेट मी जस्ट लॉग मी इन. ओके, सो जेव्हा तुम्ही लॉग इन करताल तेव्हा तुमचं असं काही इंटरफेस दिसेल. तर आता इकडं तुम्हाला मॅटलॅबवर क्लिक करायचं आहे और इकडं तुम्ही गेट मॅटलॅबचं पण ऑप्शन तुम्हाला इथं भेटतं. जस्ट अ सेकंड. होम पेज गेलाय तो. अरे ठीक आहे, जेव्हा तुम्ही इकडं ओपन करताल आफ्टर लॉग इन देन व्हॉट यू कॅन सी इज की तुम्हाला इकडं 3 ऑप्शन भेटले जातात. मला एक सेकंड, मला ती स्क्रीन सापडली देन आय कॅन हेल्प यू की तुम्हाला ऍक्च्युअल दाखवतो ते कसं दिसतं. ओके, सो जस्ट अ सेकंड. मी ओके, तर तुम्हाला स्क्रीन दिसते या. तर आता जेव्हा तुम्ही गेट मॅटलॅबवर क्लिक करताल तर तेव्हा तुम्हाला इकडं असे 3 असे ऑप्शन्स दिसतील. ठीक आहे, 5 ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्हाला इकडे थर्ड ऑप्शनवर जायचे, दॅट इज 30 डे मॅटलॅब ट्रायल. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल मॅटलॅब इज अ पेड सॉफ्टवेअर. मॅटलॅब हे यूज करायसाठी पेड आहे. ठीक आहे, मॅटलॅबला तुम्हाला फ्रीमध्ये घेता येतं. कसं, तर तुमचं जेव्हा नवीन ईमेल आय डीने तुम्ही रजिस्टर करता तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन असतो, दॅट इज यू कॅन गेट मॅटलॅब फ्री फॉर 30 days. ठीक आहे, हे एक ट्रायल व्हर्जन असतं जे मॅटलॅब
जे मॅथवर्क स्वतः प्रोव्हाइड करतं. ऑफिशियल आहे हे कुठली फ्रॉडची लिंक नाही. ठीक आहे. सो व्हॉट यू हॅव टू डू इज गेट अ ट्रायल मॅटलॅब वर क्लिक करायचं आणि इकडं तुम्हाला ते जे काही इन्फॉर्मेशन विचाराल तुमचं काय म्हणतात मेल आय डी म्हणा, तुमचं एक्सपिरियन्स म्हणा की यूज केले नाही केलंय तुम्ही, आधी कधी काय काय केला असेल तर त्याच्याबद्दल ते तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारतं. तर तुम्ही इकडं इन्फॉर्मेशन फिल करू शकता आणि इन्फॉर्मेशन फिल केल्यावर व्हॉट यू हॅव टू डू की ते सबमिट केलं की तुम्हाला तो तिकडं थोडे 2-4 मिनिटाचं प्रोसेसिंग टाइम घेईल. ते झाल्यावर तुम्ही सिम्पली ह्या पेजवर जम्प करता. ठीक आहे. ते थोडं स्टार्टिंगला बफर करतं, त्याला थोडा वेळ द्या, त्याला काही त्रास देऊ नका. ते झालं की ते आपोआप तुम्हाला इकडं रिडायरेक्ट करेल और यू कॅन जस्ट सिम्पली डायव्ह इन टू दिस बॅक बटन आणि बॅक बटन दाबल्यावर तुम्हाला ह्या पेजवर तुम्ही येता. ठीक आहे. इकडं क्लिक केल्यावर इन्स्टॉल मॅटलॅब वर क्लिक करा. इन्स्टॉल मॅटलॅब क्लिक केल्यावर तुम्हाला त्यांची इन्स्टॉलेशनची फाईल आहे ती तुम्हाला दिसेल. ठीक आहे. इन्स्टॉलेशनची फाईल तुम्ही ओपन केलीत की त्याला रन करा. रन केल्यावर व्हॉट यू कॅन सी हिअर इज की जस्ट अ सेकंड गाईस. हा तरी स्क्रीन दिसते. जेव्हा तुम्ही त्या इन्स्टॉलर फाईलला रन करताल तेव्हा तुम्हाला इकडं तुम्हाला तुमचा मेल आय डी टाकायचा आहे. ठीक आहे. मेल आय डी टाकलं देन यू कॅन जस्ट सिम्पली हिट नेक्स्ट. मेल आय डी तर इकडे तुम्ही जेव्हा तुमचा मेल आय डी टाकताल तेव्हा तुम्हाला हा पासवर्ड पण विचारेल. जस्ट अ सेकंड. मला पासवर्ड चेक करू द्या. हे पासवर्ड मध्ये खूप त्रास देतात, तेवढं फक्त बेअर करावं लागतं आणि तुम्ही जो पासवर्ड तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस यूज करताय तोच पासवर्ड तुम्ही इकडे यूज करा ऑर एल्स तुम्ही लॉग इन होणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इकडं क्लिक करताल, पासवर्ड टाकताल, ईमेल आय डी टाकताल तर तुम्हाला लायसन्स पॉलिसी भेटते. लायसन्स पॉलिसीवर तुम्ही येस करून नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यावर तुम्हाला इकडे दिसतं ओके की लायसन्स, तुमचे लेबल आणि कधी स्टार्ट केले आणि कधी एंड होणार आहे. माझं ट्रायल मी आजच स्टार्ट केले. ॲज 3 जूनला मी स्टार्ट केलेलं आहे. तर मी 3 जूनला चालू केले आणि 2026ला केलेलं, तर माझा एंड होणार आहे 3 जुलैला आणि हे दिस इज माय ट्रायल वर्जन. ठीक आहे. मी जेव्हा नेक्स्ट वर क्लिक करेल, नेक्स्ट वर क्लिक केलं की मला सगळे इन्फॉर्मेशन प्लस तुमचं जे काही लोकेशन आहे ते सिलेक्ट करा. देन सुपर इम्पॉर्टंट पार्ट नीट लक्ष द्या. सो फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मॅटलॅब तुम्हाला थोडी PC मध्ये स्पेस लागणार आहे, रफली ऑफ अराउंड 10 to 12 GB. ठीक आहे. मॅटलॅब इज अ हेवी सॉफ्टवेअर आणि तुम्हाला त्याच्यासाठी थोडी एक्स्ट्रा स्पेस लागणार आहे. ठीक आहे. आता वन्स दिस विल गेट लोड, आपल्याला काही त्याचे सॉफ्टवेअर सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे मॅटलॅब मध्ये पण ॲडिशनल सॉफ्टवेअर्स असतात और आपण प्रोग्राम्स म्हणू शकतो. तर ते प्रोग्राम्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत ज्याच्याने आपण आपल्याला यूज होणारे सगळे सर्किट, सगळे सिम्युलिंक प्रोडक्ट, सगळे ब्लॉक्स, सगळे कोडिंगचे जे फाईल्स असणार आहेत ते आपण इकडे इन्स्टॉल करणार आहे.
तर यप, जेव्हा तुमचं लोड होईल, आणि हा वन मोर थिंग, हे लोड व्हायला खूप टाइम घेतं कारण दिस इज अ हेवी सॉफ्टवेअर. माझा पीसी एवढा स्ट्रॉंग असूनही ह्याला वेळ लागतोय. सो जर कोणाचं पीसी थोडा जुना असेल तर त्याला काहीही त्रास न देता त्याला त्याचं लोड होऊ द्या. ओके, तर आता एक नीट लक्ष द्या की तुम्हाला इकडं काय काय सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इकडे स्क्रीनवर नीट लक्ष द्या की काय काय सिलेक्ट करायचं. फर्स्ट यू हॅव टू सिलेक्ट मॅटलॅब, देन यू हॅव टू सिलेक्ट सिम्युलिंक. ठीक आहे, मॅटलॅब आणि सिम्युलिंक हे दोन ऑप्शन तुम्हाला सगळ्यात वरतीच सापडतील, ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचे आहेत. नेक्स्ट यू हॅव टू गो डाऊन 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 अँड तुम्हाला इकडं यायचं आहे. हे ABCD वाईज आहे, तो तुम्हाला सिम्पली एस पर्यंत ड्रॅग डाऊन करायचंय. अँड नाव यू कॅन सी सिमस्केप. ठीक आहे, सिम इव्हेंट्सच्या खाली सिमस्केप नावाचं एक फोल्डर आहे. सिमस्केप घ्यायचंय, सिमस्केप इलेक्ट्रिकल घ्यायचंय. तर नीट लक्ष द्या तुम्ही, सॉरी, तर तुम्हाला जे काही मी सांगतोय ते सगळे तुम्हाला फोल्डर सिलेक्ट करायचे आहेत. सिमस्केप इलेक्ट्रिकल, सिमस्केप, then you have to select Simulink 3D animation. Then what you have to go with is state flow. ठीक आहे, state flow घ्या. Then what we need is, परत वरती आलात तर सिग्नल इंटिग्रिटी टूल बॉक्स. ठीक आहे, मी परत रिपीट करतो तुम्हाला काय काय सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट इज युअर मॅटलॅब, देन यू हॅव सिम्युलिंक, हे दोन आर सुपर इम्पॉर्टंट. देन यू हॅव टू कम डाऊन अँड सिलेक्ट सिग्नल इंटिग्रिटी टूल बॉक्स. देन यू हॅव टू सिलेक्ट सिमस्केप, सिमस्केप इलेक्ट्रिकल. देन सिमलिंक 3D ॲनिमेशन. ठीक आहे, नो नीड, आपल्याला ह्याची गरज नाही. वी हॅव अल्टरनेटिव्ह फॉर दिस, आणि ते थोडं इझी सॉफ्टवेअर पण आहे. इझी इन टर्म्स ऑफ की म्हणजे ते जास्त हेवी नाही आहे फॉर युअर PC, आणि ते थोडं लाईटर सॉफ्टवेअरकडे जातं, म्हणून वी विल नॉट यूज दिस. सिमस्केप झालं, सिमस्केप इलेक्ट्रिकल झालं. देन वी हॅव स्टेट फ्लो. ठीक आहे, हे सगळे तुम्हाला प्रोग्राम सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यावर नेक्स्ट. ठीक आहे, त्याला त्याचं टाइम घेऊ द्या. सम सिलेक्टेड क्लिक. ठीक आहे, ऍड करा आणि इकडं चेकबॉक्सला चेक करा, ऍड शॉर्टकट टू युअर डेस्कटॉप. नेक्स्ट केलं की तुम्हाला इकडं तो विचारेल की तुम्हाला काय काय लागणार आहे. तर तुम्हाला इकडे एक इन्फॉर्मेशन देतो की मी ऑलरेडी मॅटलॅब इन्स्टॉल केलेला आहे. मी हे सगळे सॉफ्टवेअर इथं इन्स्टॉल केलेले आहेत, म्हणून इकडं मला 278 MB दाखवते. पण इकडं तुम्हाला तो रफली 10 to 12 GB चं इन्स्टॉलेशन सांगणार. ठीक आहे, तर इकडं जेव्हा तुम्ही बिगिन इन्स्टॉलवर क्लिक करताल तेव्हा तुमची इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू होईल. तर त्याला ट्राय करा की वन गो मध्ये त्याचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट होऊ द्या. एका चांगल्या रेंजमध्ये बसा, किंवा वायफायवर बसला तर, म्हणजे वायफाय यूज करत असाल तर दॅट वुड बी व्हेरी ग्रेट. ठीक आहे, आणि त्याला वन गो मध्ये इन्स्टॉल होऊ द्या. त्याचं 10 GB ऑफ जे काही त्याचं सॉफ्टवेअर असेल ते होऊ द्या. आणि आफ्टर दॅट, मी ते इन्स्टॉल करत नाहीये, माझ्याकडे ऑलरेडी मॅटलॅब इन्स्टॉल्ड आहे. सो मी काय करेल, जेव्हा तुम्ही तिथं इन्स्टॉल क्लिक करताल, इन्स्टॉल क्लिक केल्यावर तुमचं मॅटलॅब हे कम्प्लिटली इन्स्टॉल होऊन जाईल. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, आपण एक मॅटलॅबचा ओव्हरव्ह्यू पण घेऊ मॅटलॅब सॉफ्टवेअरचा. तर आय थिंक की तुम्हाला आता मॅटलॅबचं ओव्हरव्ह्यू इथं दिसत आहे. ठीक आहे, सो दिस इज युअर मॅटलॅब इंटरफेस. ठीक आहे, तर तुमचं सगळं कम्प्लीट इन्स्टॉलेशन झाल्यावर तुम्हाला असं काही इंटरफेस तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, यापैकी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. एक एक आपण ते करून बघू, आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं एकदम डिटेल ओव्हरव्ह्यू भेटेल. कुठं काय करायचंय, कुठली विंडो कशासाठी आहे,
सिमलिंक आपल्याला कुठं सापडेल, हे सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरपासून बघणार आहोत. ठीक आहे. सो युअर होमवर्क फॉर टुडे इज की तुम्हाला मॅटलॅब इन्स्टॉल करायचं आहे आणि तुमची जे काही रजिस्ट्रेशन प्रोसेसशी रिलेटेड जे काही डाऊट आहे, जे काही तुमची क्वेरी आहे, ते तुम्ही HR मॅमशी कॉन्टॅक्ट करून सॉल्व्ह करू शकता. ऑर यू कॅन सिम्पली कॉन्टॅक्ट मी अबाउट दॅट. ठीक आहे. रॉंग ग्रुप असेल, तुमचं सेशन चुकीचा म्हणजे चुकीच्या सेशनमध्ये तुम्ही जॉईन झाले आहात चुकून, तर प्लीज गेट दॅट सॉर्ट आउट. कारण सेशन सगळे चालू झालेले आहेत. मॅटलॅबचं सेशन पण आजपासून चालू झालेलं आहे. सो वी होप की यू डोंट मिस एनिथिंग आणि यू कॅन हॅव अ फ्रुटफुल सेशन फॉर ऑल दिस 3 months. तर त्याच्यासाठी तुमच्याकडं आजचा आणि उद्याचा दिवस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ते सॉर्ट आउट करून घेऊ शकता. ठीक आहे. तर प्लीज उद्या मॅटलॅब इन्स्टॉल करून आणा, म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल सेशन टाईममध्ये मॅटलॅब इन्स्टॉल करताना टाईम वेस्ट करावा लागणार नाही. ओके. सर लॅपटॉप कंपल्सरी आहे का? लेक्चर्स बघायसाठी नाहीत, बट व्हॉट यू कॅन डू इज की जर तुम्हाला काय म्हणतात लॅपटॉप नसेल, जर कोणाकडे लॅपटॉप नसेल, तर व्हॉट यू कॅन डू, यू कॅन सिम्पली सी द लेक्चर्स आणि म्हणजे फोनमधनं लेक्चर्स बघा. आणि बट जेव्हा तुम्हाला सर्किट्स डिझाईन करायचे असतील किंवा कोड करायचा असेल, देन यू कॅन डू इज की तुम्ही कोणाचा लॅपटॉप घेऊ शकता, मोठ्या भाऊ बहिणीचा ऑर एल्स तुमच्या फ्रेंडचा. तर तुम्ही ते एक्झिक्युशनसाठी तुम्हाला लॅपटॉप तर लागणार. कारण मॅटलॅब फोनमध्ये आहे, बट लेट मी चेक फोनमधलं चालतंय का नाही. कारण मॅटलॅबचं माझ्या नॉलेजनुसार एक ॲप्लिकेशन पण आहे. येस, मॅटलॅब मोबाईल. या ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहे, यू हॅव अन अल्टरनेटिव्ह ऑप्शन की मॅटलॅबचं एक ॲप पण आहे. जॉब करतो फ्रेंडकडे पण नाही आहे. ओके सुरेश, व्हॉट यू कॅन डू इज की ज्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहे ऑर एल्स म्हणजे कुठून ऍडजस्ट पण होणार नाही, देन यू हॅव अल्टरनेटिव्ह ऑप्शन की तुम्हाला मॅटलॅबचं एक ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. प्ले स्टोअरवर जर तुम्ही गेलात तर मॅटलॅबचं एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनवर तुम्ही सिम्पली जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. इफ यू हॅव टू शो, मी इथं दाखवतो मॅटलॅब ॲप. ठीक आहे. तुम्ही मोबाईलवर जेव्हा प्ले स्टोअरवर जाताल तेव्हा मॅटलॅब सर्च करा. मॅटलॅब सर्च केल्यावर तुम्हाला मॅटलॅबचं ॲप्लिकेशन भेटून जाईल. ठीक आहे. तर तो मॅटलॅबचं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा अँड यू कॅन सिम्पली यूज दॅट. ठीक आहे. तर तुम्ही मॅटलॅब फोनमध्ये पण यूज करू शकता. ओके. अँड is this video recording available? Yes, you will get all the video recordings of each and every lecture. फक्त मला एकदा आठवण करून द्या की व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करायची ॲट द स्टार्ट ऑफ सेशन. ठीक आहे. आणि तुम्हाला जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग्स असतील ते 1 डेच्या बफरमध्ये तुम्हाला एक ड्राईव्ह लिंकमध्ये रोज शेअर केले जातील. म्हणजे आजचं सेशन तुम्हाला उद्या किंवा मॅक्स टू मॅक्स परवापर्यंत भेटून जाईल. ठीक आहे. ते एका ड्राईव्ह मध्ये अपलोड होत जातील जसे जसे तुमचे सेशन्स पुढे पुढे जातील आणि तुम्हाला ती ड्राईव्ह लिंक शेअर केली जाईल. ओके. ऑल द रेकॉर्डिंग्स विल बी अवेलेबल फॉर यू. ओके. एनी अदर डाऊट? काही डाऊट अजून कोणाला? I'll just stop the screen sharing. ओके. जर कोणाला डाऊट नसेल आणि आजचं सेशन मध्ये काय काय झालं, काय काय आपण 3 months मध्ये करणार आहे, हे सगळं जर क्लिअर असेल, देन थँक्यू फॉर द सेशन. आणि हां, सेशनचं टायमिंग वुड बी तुम्हाला हीच लिंक आहे ज्याच्यावर जॉईन करायचं आहे अँड द लिंक विल बी ॲक्टिव्ह ॲट 6:45
ठीक आहे. 6:45ला ॲक्टिव्ह होईल. देन 7 पर्यंत तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. जॉईन झाल्यावर 7 to 8 आपलं सेशन राहणार आहे. ठीक आहे. सो जास्त नाही, फक्त 1 आवरचा सेशन आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही टाईमवर या अशी माझी अपेक्षा. ठीक आहे. अँड इफ यू डोंट हॅव एनी डाऊट देन थँक्यू फॉर जॉईनिंग. आजचं सेशन मी इथंच कन्क्लूड करतो. अँड या थँक्यू. यू कॅन लीव द मीट. आणि जर कोणाला काही डाऊट असेल देन या श्युअरली यू कॅन आस्क इन द चॅट.